मराठी चित्रपटांना हवं तसं इम्पॉर्टन्स हे आपल्या महाराष्ट्रात राहिलेलंच नाहीये. आम्ही आमच्याच मुंबईत, आमच्याच महाराष्ट्रात आम्ही आमच्या फिल्मसाठी शो द्या म्हणून भिका मागायच्या का? माझी मुंबई आहे, माझं महाराष्ट्र आहे, तुम्ही दुसरीकडे लावा फिल्म. सॉरी मी जरा स्पष्ट बोलतो, पण मोठ्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्म्स मराठी फिल्म विकत घेत नाहीत. चांगली फिल्म बनवायला तुम्हाला 2.5 ते 3 कोटी लागतात. 2.5 ते 3 कोटी, 3-1 कोटीपर्यंत व्हायला हरकत नाही तुमचं, पण तेवढं रिकव्हरी अजिबातच नाही. जे म्हणतात ना की आम्ही एवढे कमवले, आम्ही तेवढे कमवले, ते सहसा खोटच बोलत असतात. मी तर म्हणतो की यार थोडी दादागिरी केली पाहिजे. आता मराठी माणूस मोठा झालेला मराठी माणसालाच नको असतं. म्हणजे आधीच्या मूवीज सारखे आता ते मूवीज येत नाही, हे पण एक कारण आहे का मराठी पिक्चर न चालण्याचं? पावनखिंड जरी आला ना, लोक पावनखिंडला तानाजी बरोबर कम्पेअर करतात. मराठी टॅलेंट हिंदीपेक्षा जास्ती आहे. मग त्यांना शेवटी श्रेयस दादालाच बोलायला लागलं ना. चुके का नाही, श्रेयस दादाच बोलतो ना. मराठी फिल्म चालायला हव्यात यार. म्हणजे माझी ती खूप मनापासून इच्छा आहे. आताचे मूवीज बाहेरच्या देशात शूट केले जातात, त्याचं कारण काय? तिकडे स्वस्त आहे का प्रोडक्शन? तुम्हाला काय, तुम्ही 200 रुपये देत नाही तर थिएटरला लोक जाऊन, आणि तुम्ही त्या कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला 12-12 हजारची तिकीट काढता. जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागेल ना की मी स्टार झालो, तुम्ही संपला. पाय नेहमी जमिनीवर, डोक्यात बर्फ, इथे बर्फ. मला काही ऍक्टर्स अशी माहिती आहेत की सिरियल करून खूप फेमस झाले पण नंतर काही घडलं नाही आयुष्यात. याचं कारण हे बघ, हे पण असू शकतं की काही ऍक्टर्सच्या डोक्यात हवा घुसते. पण अशी पण लोक आहेत की ह्याला मुद्दामून काम द्यायचं नाही. जो किती पण टॅलेंटेड असेल, माझ्यावर खूप झालंय असं. अरे बापरे, माझ्यावर खूप झालंय असं. त्यामुळे मग मी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं, बिग बॉस मराठी केलं, त्यानंतर बाहेर आलो. तेव्हा खूप मला 6 महिने सगळीकडनंच ऑफर यायला लागली. पण नंतर असं वाटलं की अरे ठराविक ग्रुप मला का नाही बोलवते? पैशासाठी आणि वेळ जात नाही म्हणून फिल्म्स करत नाही. एकतर इन्फ्लुएन्सर हा शब्दच मला पटत नाही. ठीक आहे, नमस्कार. आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत आहे पुष्कर जोग. त्यांचा आता येत्या 21 मार्च येत्या 21 मार्चला त्यांचा एक मूवी येणार आहे, हार्दिक शुभेच्छा. तर त्यांच्याबद्दल थोडी चर्चा करूयात. हार्दिक शुभेच्छा, पण त्याचं काय, हे असं टायटल आहे फिल्मचं. बेसिकली इट्स अ फॅमिली एंटरटेनर. पण आता आपल्या समाजात खूप सारे टॅबूज आहेत की हे करू नका, ते करू नका, ह्या विषयावर बोलायचं नाही. म्हणजे असं खुलून बोलत नाहीत लोक. बरोबर. सो समाजातल्याच एका टॅबूवर हा सिनेमा आहे. फॉर एक्झाम्पल, आता आपण समाजात बघ, अबॉर्शन किंवा होमोसेक्शुअलिटी ह्याच्यावर बोलत नाही कोणी, खुलून बोलत नाही. तसंच लग्नानंतर सगळे सिनियर जे असतात, आई वडील, सासू सासरे, हे सगळे म्हणतात की लग्न करा, सगळं व्यवस्थित होईल. पण तसं अजिबातच होत नाही. लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होतं का? तर नाही होत. मेंटल कम्पॅटिबिलिटी हा एक विषय आहेच आहे त्या कपलचा. बरोबर. पण एक असा विषय आहे की त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी ऑफ अ कपल, लैंगिक सुसंगता एका कपलची कोणीच बोलत नाही. पण हे मराठी फिल्म्स मध्ये हा विषय आणणं हे खूप धाडसी गोष्ट होती. पण मी ती डेअरिंग करू शकलो आणि त्याला मी एका खूपच हलक्या फुलक्या पद्धतीने मांडली आहे. आम्ही कुठेही एक लाईन क्रॉस नाही केली. अतिशय फॅमिली व्हॅल्यूज ठेवून हा विषय खूप सटली आम्ही प्रेझेंट केलाय. सो प्रत्येक फॅमिलीच्या माणसाला ही फिल्म बघता येईल, लहान मुलांसोबत सुद्धा बघता येईल. कुठेही वल्गॅरिटीचा 1% सुद्धा अंश नाहीये. सो आय एम हॅपी की हा विषय मी मांडू शकलो, पण त्याच्यासोबत एक फॅमिली एंटरटेनर सुद्धा मी बनवू शकलो. वाव, ग्रेट. खरंच खूप खूप अभिनंदन या मूवीसाठी. या थँक्यू. तर आता सुरुवात करूयात. आता एक मला प्रश्न होता, म्हणजे एखादी मूवी बनवायला त्याची प्रोसेस कशी असते? म्हणजे एखादी मूवी, आता समजा मला एक मूवी बनवायची आहे, तर ते स्क्रिप्ट पासून सुरुवात होती का प्रोडक्शन पासून सुरुवात होती? कसं होतं ते? एकतर ऑफकोर्स तुम्हाला एकतर स्क्रिप्ट, मला वाटतं की तुम्ही कुठेही शूट करा, काय वाटेल ते करा, स्टारकास्ट मोठी घ्या, ते सगळं वाया जातं जर तुमची स्क्रिप्ट स्ट्रॉंग नसेल तर. अच्छा. मूळ गाभा जो असतो, मूळ तुमचं जे झाडाचं जे रूट असतं ना, ते भक्कम हवं. सो मला वाटतं स्टोरी, कॉन्टेंट, तुमचा स्क्रिप्ट हे खूप महत्वाचं. तर सर्वप्रथम ऑफकोर्स की चर्चा होते की गोष्ट काय आहे, स्टोरी लाईन काय आहे, मग त्याचा स्क्रीन प्ले झालाय का लिहून, डायलॉग्स झालेत का लिहून. मग ती स्टोरी स्क्रिप्ट झाल्यानंतर मग प्रोड्युसर शोधा. प्रोड्युसर म्हणजे त्याच्यावर कोण इन्व्हेस्ट करेल का, त्या स्क्रिप्टवर कोणी विश्वास ठेवतंय का, हे सगळं. तर ऑफकोर्स म्हणजे प्रोड्युसर, निर्माता एकदा इन झाला किंवा बजेटिंग होतं
की एका ठराविक बजेटमध्ये ही फिल्म बसवायची आहे, तर ते शक्य आहे का? आता ही फिल्म सुद्धा, ह्याच्या आधी सुद्धा मी बरेच फिल्म सगळे युके मध्ये केले, बरेच परदेशात केले, तू पाहिले असेल. एक क्वेश्चन होता ते नंतर घेऊयात. हो हो हो. तर बेसिकली मराठीला कॅनव्हस छोटं आहे, हिंदी सारखं नाहीये किंवा साऊथ सारखं नाहीये, रिकव्हरी लिमिटेड आहे. तर त्या बजेटमध्ये तुम्हाला ते बसवायला लागतं की एक 100 रुपये आहेत, 100 रुपयात ही स्क्रिप्ट आहे, हे बसवायचं आहे बजेट. सो तसं पहिलं ठरवणं होतं. मग प्रोडक्शनला तुम्ही माणसं नेमता, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नेमतो जो सगळं मॅनेज करतो. त्याच्यानंतर मग ऑफकोर्स तुमची टीम रेडी होते, कास्टिंग होतं, क्रू डिसिजन होतं, त्याला म्हणतात प्री प्रोडक्शन. हे सगळं प्री प्रोडक्शन मध्ये होतं. सगळी तयारी, बेसिकली प्लॅनिंग तुमचं, की ही माझी टीम आहे, या तारखेला आपण शूट करणार आहोत, हे आपलं शेड्यूल आहे, लोकेशन्स हे बुक झालेले आहेत, कास्टिंग सगळे स्टारकास्टची डेट झालेले आहेत. प्री प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन स्टेज, तुमचं शूटिंगचं स्टेज. सो मी माझ्या फिल्म सगळ्या 15-16 दिवसात मॅक्सिमम करतो, त्याच्या पुढे नाही करत. 15 दिवसात मी फिल्म्स करतो माझ्या. हो, कारण की होती 15. हो, एक फिल्म होते माझी, बिकॉज मी प्लॅनिंगला जास्ती वेळ देतो. अच्छा. आणि माझ्याकडे प्लॅन बी रेडी असतो. अच्छा. सो आम्ही काय करतो, जिथे 1 महिना प्री प्रोडक्शन असेल ते आम्ही 2 महिने करतो. आमचं पेपर वर्क खूप स्ट्रॉंग असतं. कारण की काय होतं, तुम्ही एकदा शूटिंगला गेलात ना, तर आमच्या भाषेत म्हणतात की मीटर ऑन झालं, प्रोड्युसरचं मीटर ऑन झालं. सो तिथे त्याचे पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जिथे प्री प्रोडक्शन ऑफिसमध्ये जास्ती वेळ घालवा, प्लॅनिंग मध्ये वेळ घालवा. की समजा आता मी एक्सटेंडेड शूट करतो आणि तिथे पाऊस आला, तर ते काय आपल्या हातात नाही. सो मग आम्ही प्लॅन बी काय आहे, जर पाऊस आला तर आपला दुसरा कुठला सीन लावू शकतो त्या दिवशी, हे सगळं आम्ही प्लॅनिंग मॅनेजमेंट करतो. तरच फिल्म होऊ शकते त्या बजेटमध्ये. नाहीतर बरेच ओव्हर बजेट करणारे पण निर्माते आहेत की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि त्यांना काही पडलेलं नाही, की हा जाऊ दे की पैसा. म्हणजे मला तेच वाईट वाटतं की निर्माता जर जगला, मराठी असो हिंदी असो कोणी पण, प्रामुख्याने मी मराठी निर्माता म्हणेन बिकॉज मी मराठी आहे. मराठी निर्माते जर जगले तरच मराठी चित्रपट बनतील. त्यामुळे सगळ्यांनी प्रामाणिकपणे एक चित्रपट बनवणं फार गरजेचं आहे. त्या बजेट्समध्ये, कधी कधी मग त्या बजेट्समध्ये बनत नाहीत, कारण की मध्ये मग बऱ्याच लोकांचे कट्स असतात, एजन्सी फी असते, अमुक असतं तमुक असतं, कमिशन असतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ओव्हर बजेट होऊ शकतं, प्लॅनिंग बरोबर होत नाही. सो इनडायरेक्टली लॉस सगळं ते प्रोड्युसरचाच असणार आहे. हो, प्रश्नच नाही. थँकलेस जॉब आहे प्रोड्युसर बनणं, हा एक थँकलेस जॉब आहे. शेवटी रिलीज झाली ना फिल्म, की विकायला फिल्म कोणी येत नाही, तुमच्या सोबतीला कोणी नसतं. ना ऍक्टर असतो, ना डीओपी असतो, ना तुमचं टीम कोणी पण असतं. आणि ह्या उलट जर फिल्मला प्रॉफिट झालं, चालली फिल्म, तरीही त्याच्यात भागीदारी नसतात, प्रोड्युसरला सगळं मिळतं. सो इट इज अ फेअर गेम. हे बघ, शेवटी हे गॅम्बल आहे, ही रिस्क आहे, आणि निर्माता ते समजूनच प्रोड्यूस करतो फिल्म्स. हे झालं तुमचं प्रोडक्शन. आणि मग पोस्ट प्रोडक्शन, जे तुमचं एडिटिंग, DI, कलर ग्रेडिंग, साऊंड मिक्सिंग, सेन्सॉर, हे सगळं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर सर्वात कठीण हे म्हणजे रिलीज. हा, म्हणजे मला फिल्म बनवण्याच्याही जास्ती अवघड वाटतं ते रिलीज. कारण की मला असं वाटतं की मराठी चित्रपटांना हवं तसं इम्पॉर्टन्स हे आपल्या महाराष्ट्रात राहिलेलंच नाहीये. तर त्यावर पण एक प्रश्न होतो, मराठी चित्रपट का चालत नाही आता सध्या? मला वाटतं की डिमांड कमी आहे आणि सप्लाय खूप आहे. डिमांड कमी आहे कारण की आपण महाराष्ट्रात आहे जिथे बॉलिवूड सुद्धा आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्यासाठी खूप आधीपासून बॉलिवूड सुद्धा मुंबईतच आहे, म्हणजे महाराष्ट्रात आहे. बरोबर. आणि आता साऊथ इंडियन फिल्म पण आल्या, त्यात मार्वेल सारखी एखादी फिल्म येते, हॉलिवूडच्या फिल्म्स येतात. सो मराठी चित्रपटांनी करायचं काय? आम्ही आमच्याच मुंबईत, आमच्याच महाराष्ट्रात आम्ही आमच्या फिल्मसाठी शो द्या म्हणून भिका मागायच्या का? माझी मुंबई आहे, माझं महाराष्ट्र आहे, तुम्ही दुसरीकडे लावा फिल्म. आज मला हे वाईट वाटतं. अरे आदित्य, म्हणजे मला हे तळमळीने मी सांगतो यार. म्हणजे ठीक आहे, आधीपासून हे सगळं चालू आलेलं, पण ह्याच्यासाठी कोणी काय केलंय?
मी म्हणत नाही की इंडस्ट्रीच्या लोकांनी करावं, मी म्हणतोय की जे पॉवरमध्ये आहेत, कल्चरल अधिकारी जे आहेत, त्यांनी काहीतरी 100% ह्यावर केलं पाहिजे. माझी विनंती आहे तुझ्या मार्फत, मी सांगू इच्छितो की यार नाहीतर मराठी इंडस्ट्रीला कठीण काळ आहे पुढे. आम्ही करायचं काय? म्हणजे रिकव्हरी तर होत नाही सोडा, आणि ऑडियन्स सुद्धा ना, जेवढं मराठी प्रेक्षकांचं नाटकावर प्रेम आहे ना, तेवढं सिनेमांवर नाहीये. हेच साऊथ इंडियन फिल्म्स मध्ये उलट आहे. पिक्चर बघणं त्यांच्यासाठी कल्चर आहे. अल्लू अर्जुनची फिल्म आली किंवा विजय देवरकोंडाची फिल्म आली की फ्रायडे सॅटर्डे संडे हे बघणं त्यांच्यासाठी कल्चर आहे, ते बघायची फिल्म. तसं आपल्याकडे नाही ना. मग ते म्हणतात तुम्ही साऊथ सारखी दर्जेदार फिल्म बनवत नाही. अरे कशी बनवणार? आम्हाला तेवढं रिकव्हरीच नाहीये, बजेट स्पेंडिंगचा इश्यू नाहीये. उद्या तू मला सांग की पुष्कर तू जबरदस्त तू कर, मी 25 कोटी देतो, आणि मी नाही KGF सारखी फिल्म बनवली तर माझं नाव बदलीन मी. मला प्रॉब्लेम तो नाहीये. 25 कोटी मी स्पेंड करीन, ग्रँजर येईल फिल्मला, दर्जा येईल, ती रिकव्हरी आहे का? नुकसान घ्यायचं कोणी? बरोबर. तसं साऊथचं नाही ना. आज OTT मराठी फिल्म विकत कुठे घेते? मोठ्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्म्स मराठी फिल्म विकत घेत नाहीत. तुम्ही जे बघता ते शेअरिंग बेसिस आहे. शेअरिंग बेसिस म्हणजे पेपर व्ह्यू, की लोकांनी जेवढं बघतील पर आवर 6 रुपये का 5 रुपये युट्यूब सारखं पर आवर रेव्हेन्यू टाईप. मग निर्मात्याला काय मिळणार सांग तुम्हाला? आणि सॅटेलाइट आता ऑलमोस्ट म्हणजे त्याच्यात काहीच मिळत नाही आता चॅनेल्स, बिकॉज लोकांना अरे बघ ना मोबाईलवर सगळं झालंय ना. पिक्चर बघायचं मेरे इसमें ह्याच्यात बघतात, आणि थिएटरमध्ये जाणंच होत नाही बिकॉज त्यांना ते बिग तिकीट फिल्म लागते. बरोबर. त्याच्यात सुद्धा बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या, आता पुष्पा 2 नंतर छावा आली. पण यार मराठी फिल्म इंडस्ट्री पण आमची एक इंडस्ट्री आहे. जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर आम्ही काय करायचं? आज मी हार्दिक शुभेच्छा केली, मला काय गरज आहे आदित्य? मी एम्स्टरडॅम मध्ये शूट केलं, पॅरिस मध्ये शूट केलं, दुबईत सोनू निगमचं गाणं केलं, आणि मुंबईत 4 देशांमध्ये फिल्म केली. मला काय गरज आहे? मी करतो कारण की मला मराठी इंडस्ट्रीला तो दर्जा मेंटेनन्स ठेवायचा आहे जो आधीपासून आहे. मराठी कॉन्टेंट कमी पडतो का? कुठेच नाही पडत. फिल्म वाईट होतात का? नाही. आपलं मराठी तू बघशील सगळे मेकर्स उत्तम फिल्म बनवतात. आपण कुठे कमी पडतोय माहितीये? त्या माउंटिंग मध्ये कमी पडतोय. ते जे प्रोजेक्शन, आता पुष्पा 2 आली ना तेव्हा सगळ्यांनी जी हवा केली ना, झुकेगा नाही हे ते सगळं हवा करतात ना नुसतं. ते माउंटिंग आहे, परसेप्शन आहे, हिरोइझम, ते मराठीत कमी पडतं कुठेतरी. आपलेच लोक, कारण की त्याला हा रे आपलाच आहे रे सोड ना. पण अल्लू अर्जुन दिसला की अरे यार अल्लू अर्जुन का? आज अंकुश दादा आहे, स्वप्नील दादा आहे, सुबोध दादा आहे, आपले स्टार आहेत यार, आमचे मराठी स्टार आहेत ते. हे जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत काय होणार नाही. आणि मग आपण असंच बोलत राहणार, तू आणि मी असंच पुढच्या पॉडकास्टला पण हेच बोलू आपण. सॉरी मी जरा स्पष्ट बोलतो, पण माझी नेचर आहे तो माझा, असं आहे. तर आता थोडं मॉनिटायझेशन बद्दल बोलूया. म्हणजे आता मला समजा एक मूवी करायची आहे, किंवा आता साधारण मराठी मूवीजला किती खर्च लागतो एक मूवी बनवायला? डिपेंड करतं रे, बजेट, स्क्रिप्ट काय आहे तुमची. ऐतिहासिक करशील, समजा छत्रपती शिवाजी महाराजांवर जर फिल्म असेल, आता बरेच आले होते मध्ये, तर ते बिग बजेट असतात ते फिल्म्स. ऐतिहासिक सगळे बिग बजेट आहेत. आणि नॉर्मल फिल्म जरी तू म्हणालास तरी साधारण मला वाटतं की आता एक चांगली फिल्म बनवायला तुम्हाला एक 2.5 ते 3 कोटी लागतात. 2.5 ते 3 कोटी चांगली फिल्म बनवायला. चांगली फिल्म. आणि ते व्हेरी होतं, सब्जेक्ट कसा आहे, कॉन्टेंट कसा आहे त्याच्यावर. म्हणजे मी म्हणतोय 3 कोटी विथ PNA, विथ PNA, पब्लिसिटी अँड ऍडव्हर्टायझिंग. म्हणजे तुझं मार्केटिंग आणि रिलीज. अच्छा. एक 3 कोटी विथ रिलीज लागतात. त्याला किती साधारण लागतो मार्केटिंग आणि रिलीज? मार्केटिंग आणि रिलीजला तू काय बघ, करणं एवढं आहे, तू आता स्काय इज द लिमिट. उद्या म्हणशील मला अख्खा महाराष्ट्रभर होर्डिंग लावायचेत, मग म्हणशील मला फक्त पुण्यात लावायचे, असं. सो ते करण्यावर आहे. बेसिक तू म्हणालास तर आपण जे थिएटरमध्ये फिल्म लावतो, थिएटरमध्ये जर स्क्रॅबल आणि UFO प्लेअर आहेत, जर 2K असेल तर ते साधारण पर वीक 7 शोजचा 10,000 रुपये खर्च आहे. जर मला एका PVR
थिएटरला फिल्म लावायची माझी, हार्दिक शुभेच्छा. तर फ्रायडे टू थर्सडे या 7 दिवसाचं गणित 10,000 रुपये एका स्क्रीनला, एका थिएटरला. अच्छा. 100 लावले 10 लाख, 200 स्क्रीन लावले 20 लाख, 30 लाख, 40. पैसे द्यावे लागतात. पैसे द्यावे लागतात ना अर्थात. थिएटरवाले कशाला, म्हणजे थिएटरवाल्यांचं काय आहे, ते तुमच्याकडनं भाडं नाही घेत, प्लेयर घेतात. प्लेयर कोण? UFO, स्क्रॅबल, क्यूब, के सरासरा, हे सगळे 4-5 प्लेयर आहेत. अच्छा. ज्याच्या थ्रू आपली फिल्म दिसते डिजिटली. आता ते प्रिंटचं राहिलं नाही ना, आधी प्रिंटवर असायचं, आता ते डिजिटलवर दिसतं. सो डिजिटल हे सगळे चार्जेस आहेत. आता UFOचे कमी आहेत, 500 रुपये काहीतरी पर शो आहे, विच इज ओके. पण हे 2K जे आहे ना, ते 10,000 रुपये आहे. सो जेवढे तुम्ही स्क्रीन लावाल तेवढे पैसे द्यावे लागतात. आणि मग मार्केटिंगचे, तुमचं PRचं फी, तुमचं सोशल मीडियाचं फी, होर्डिंग, आउटडोअर मीडिया, सगळे आता जे काय पेड असतं ते सगळं. सो 3-1 कोटीपर्यंत व्हायला हरकत नाही तुमचं, पण तेवढं रिकव्हरी अजिबातच नाही. अजिबात नाहीये, अजिबात नाही. 3 कोटी करायचं तुम्हाला रिकव्हरी असेल तर तुम्हाला बॉक्स ऑफिसला निदान तुम्हाला 6-7 कोटी करायला लागतात. कारण की 45% प्रोड्युसरला येतात, 45% प्रोड्युसरला येतात. राहिलेले पहिल्या वीकचे 50% मल्टिप्लेक्सला जातात अर्थात, नाही तर ते कशाला फुकटात लावतील ना. 50% ह्याला जातात थिएटरला, सेकंड वीकला त्यांना कमी जातात. मग जर तुम्हाला 3 कोटी रिकव्हर करायचे असतील फक्त थिएट्रिकली, तर तुम्हाला, मला वाटतं की 7-8 कोटीचं रिकव्हरी तुम्हाला थिएटरमधनं व्हायला पाहिजे, तर तुमचे ते 3 कोटी निघतात. मग सॅटेलाइट मध्ये जे मिळतील ते तुम्हाला चॅनलचे, आणि डिजिटल तर तसंही शेअरिंग बेसिसवर आहे. शेअरिंग बेसिस. फिल्म मध्ये म्युझिक असेल तर ते थोड्या याच्यात जातं, म्हणजे म्युझिक मध्ये पण जास्त रिकव्हरी नाहीये. म्युझिक मध्ये एका गाण्याला 3-1 लाख रुपये, 3-3.5 लाखात गाणं घेतात. रिकव्हरी नाहीच आहे काही ना. 3 लाखात कधी कसं गाणं? माझ्या मूवी मध्ये मला एक गाणं आणायचं, मग ते किती खर्च लागतो त्याला साधारण एक गाणं? आता डिपेंड करतं कसं गाणं आहे, लव्ह सॉन्ग आहे का काय गाणं आहे. म्हणजे तू ऑडिओ म्हणतोयस फक्त? ऑडिओ मेन मूवी मध्ये आणायला. ते फॉर एक्झाम्पल आता सोनू निगम सरांनी गाणं म्हणले तर ते गाणं आणायला म्हणा, किंवा अशा टाईपचं कोणतंही गाणं. काही नाही, गाणं चांगलं लागतं मुळात. मग तुम्ही कंपोज करा, चांगला एक संगीतकार घ्या, गीतकार घ्या, त्याला साजेसा सिंगर घ्या, गाणं रेकॉर्ड करा, मिक्स मास्टर करा आणि रेडी करा गाणं. ते शूट चांगलं करा. शूट चांगलं केल्यावर जे विकत घेणारे आहेत म्युझिक चॅनल्स, ते गाणं बघून त्याच्या क्वालिटीवरनं ठरवतात की ह्याला आम्ही 1 लाख रुपये द्यायचे, का ह्याला 4 द्यायचे, का ह्याला काहीच नाही द्यायचे. सो सिंपल गणित आहे असं. शेवटी हे बघ, दर्जा, क्वालिटी हे द्यावंच लागतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की रिकव्हरी नाहीये रिकव्हरी. जे म्हणतात ना की आम्ही एवढे कमवले, आम्ही तेवढे कमवले, ते सहसा खोटच बोलत असतात. म्हणजे आता तुम्हाला सांग ना, रिकव्हरी आहे म्हणजे काय? म्हणजे आता तुम्ही ऐतिहासिक फिल्म केली, समजा तुमचं बजेट 10 कोटी आहे, 10 कोटीमध्ये तुमचे कलेक्शन झालं 2 कोटी 3 कोटी थिएटरमधनं. सॅटेलाइट तुमचं गेलं, सॅटेलाइट डिजिटल 2 कोटी 4 कोटी. मग बाकीचे 6चं काय केलं तुम्ही? ते लॉसच आहे ना. मग फिल्म कशी चालली? सो लेट्स बी ऑनेस्ट, आपण एका बबलमध्ये जगतोय. ते बबल आता फुटायला लागलाय हळूहळू, आणि ते कोणीतरी करेक्ट केलं पाहिजे. करेक्ट म्हणजे ना, मी तर म्हणतो की यार थोडी दादागिरी केली पाहिजे आता. खरं सांगतो. माझं म्हणजे कशा रिलेटेड काय? अरे आमची मुंबई, आमची इथे थिएटर पाहिजे यार, आमचे मराठी लागले पाहिजे, स्क्रीन्स मिळत नाही, स्क्रीन्स पाहिजेत, रूल्स पाहिजेत गव्हर्नमेंट कडून की इथे मराठी फिल्म लागली पाहिजे, मराठी फिल्मला प्रामुख्य दिलं पाहिजे. तू आज ठाण्याला जा, ठाण्याला खूप खूप थिएटर आहेत. तिथे हिंदी चित्रपटाचे लागले असतील स्टँडी, आमचे का नाही लावत तिकडे? आतमध्ये कोपऱ्यात लावतात. ही वृत्ती म्हणतोय तुला मी. हे सगळं चेंज केलं पाहिजे, कंपल्सरी केलं पाहिजे गव्हर्नमेंटने. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांनाच प्रामुख्य दिलं जाणार, महत्व दिलं जाणार. हे जोपर्यंत कंपल्सरी होत नाही ना, आणि थोडी दादागिरी केली पाहिजे. आता मला तर वाटतं की ऍक्टर होण्यापेक्षा जर मी थोडा कुणी गुंड असतो तर जरा बरं झालं असतं. अरे डोक्याला शॉट येतो रे, म्हणजे तळमळ आहे माझी, राग नाहीये, काय म्हणतो त्याला माहिती, तळमळच आहे म्हणावं लागेल. बिकॉज मला जे काही प्रेम दिलं ते माझ्या मराठी फॅन्सने दिलं रे. मला ती परतफेड पाहिजे की माझा मराठी पिक्चर मोठा व्हावा ना.
आज साऊथ इंडियन फिल्म्स बघ ना तू, त्यांनी कसं युनिटी करून त्यांची इंडस्ट्री मोठी केली. आज ऑस्करला जाऊन राजामौली सर म्हणतात RRR माझी तेलुगू फिल्म आहे. आपण कधी म्हणणार आहे की नाही? मग आपण तर करायला पाहिजे बॉस, करायला पाहिजे. आणि मला खूप इच्छा आहे, मी तुला पण काय होतं, तो नेसेसरी सपोर्ट नाहीये रे आपल्या इथे ना, तेवढी युनिटी नाहीये, ती एकी नाही. जशी साऊथ इंडियन मध्ये आहे ना तशी आपल्याकडे एकी नाही. आपलेच आपल्या विरोधात जातात. हो हो हो. मराठीमध्ये ते फक्त फिल्म इंडस्ट्रीत नाही, इतर पण इंडस्ट्रीमध्ये मराठी मला जाणवलं. एकूणच मराठीमध्ये ती वृत्ती आहे का मला माहित नाही, की मराठी माणूस मोठा झालेला मराठी माणसालाच नको असतं. फक्त फिल्म इंडस्ट्री नाही म्हणत, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. हा ते पण तू बाकीच्यांमध्ये बघ ना, हिंदी लोकांमध्ये जी युनिटी आहे साऊथ इंडियन फिल्म्स मध्ये आहे, ते लोक एकमेकांना सपोर्ट करतात, पुढे घेऊन जातात. आज पुष्पा 2 ला एक अल्लू अर्जुन सरांची कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याला सपोर्ट करण्यासाठी सगळे त्यांच्या इंडस्ट्रीमधले लोक आले. बरोबर. हो. सो भाई युनिटी चाहिए, युनिटी चाहिए. युनिटी शिवाय काही नाही. आणि नाहीतर काय पुढे काय तू मला सांग, असेच वर्षात 100 मराठी चित्रपट येत राहणार, असेच हवं तेवढं कलेक्शन नाही करणार, म्हणजे ब्रेक इव्हन नाही करणार, लॉस होणार. मग शेवटी निर्माता थकेल ना, कधीतरी थकेल, म्हणेल यार मी का नुकसान करून घेऊ सारखं. सो हे कुणीतरी बदलायला हवं. मी थोडाफार आता ते प्रयत्न चालू केलेला आहे की आता इस पार या उस पार. अजून एक काउंटर क्वेश्चनच होता त्याला. आधीचे मूवीज कसे, म्हणजे आधीच्या मूवीज अशोक सराफ सरांच्या म्हणा किंवा मकरंद अनासपुरे सरांच्या म्हणा, त्यांचे मूवीज सारखे आता ते मूवीज येत नाही. हे पण एक कारण आहे का मराठी पिक्चर न चालण्याचं? नाही, ते फक्त एक नॉस्टॅल्जिक सिम्प्लिसिटी आपण म्हणू शकतो. ते बघा, ते आधीचा काळ वेगळा होता ना. अशोक मामा आणि लक्ष सरांचं, सचिन सरांचं, महेश कोठारे सर, सगळेच मराठीतले दिग्गज आहेत. ह्यांनी इंडस्ट्रीला ओळख दिली आपल्या. पण आता काळ बदलला ना, ऑडियन्स बदलला, ऑडियन्स इव्हॉल्व्ह झाला. सो आता तोच कॉन्टेंट चालेलच असं नाही ना. आता वेगवेगळा कॉन्टेंट येतो, साऊथ इंडियन फिल्म. आणि आपली कॉम्पिटिशन आता काय झालंय ना, मोबाईलवर तुम्हाला नेटफ्लिक्स, अमेझॉन सगळं अवेलेबल आहे ना. म्हणजे एका गावाच्या माणसाला पण कोल्हापूर, सोलापूर इथे पण तुम्ही, अरे यार हे बघ ना मार्वेलची फिल्म अव्हेंजर्स, जर तो कॉन्टेंट तुम्ही मोबाईलवर बघताय, मग मराठीत पण ते असं एक्सपेक्ट करणार ना की मग मराठीत पण तसं काहीतरी बनावं. बरोबर. त्यामुळे मला नाही वाटत, आता आय थिंक ऑडियन्स इव्हॉल्व्ह झालाय. त्यांना कुठेतरी मला वाटतंय की आता बिग तिकीट फिल्म्सची सवय झाली. हो, ते काय की एक बलाढ्य मोठी फिल्म करा, मग आम्ही बघायला येऊ. कारण आता पावनखिंड जरी आला ना, लोक पावनखिंडला तानाजी बरोबर कम्पेअर करतात. याचं बजेट केवढं, त्याचं बजेट केवढं, तरी लोक कम्पॅरिझन नाहीये ना मित्रा. कम्पॅरिझन कसं होऊ शकतं? तुम्ही एका 200 कोटी फिल्मचं कम्पॅरिझन 15 कोटीच्या फिल्मची कसं कराल? पावनखिंड पण जबरदस्त मस्त फिल्म होती. तर यार कम्पॅरिझन मराठी हिंदीचं होऊ शकत नाही बजेट्समुळे. त्यांना तेवढी रिकव्हरी आहे ना, आम्हाला त्याबरोबर रिकव्हरी उद्या. आमचे मेकर्स बघा कसे एक से एक फिल्म बनवतात. आपल्यात सगळं जबरदस्त मेकर्स आहेत यार. आपले मराठी टॅलेंट हिंदीपेक्षा जास्ती आहे, हे मी छाती ठोकपणे सांगतो. अल्लू अर्जुनचा आवाज पण श्रेयस सर पडे. मग त्यांना शेवटी श्रेयस दादालाच बोलायला लागलं ना. झुकेगा नाही, श्रेयस दादाच बोलतो ना. तो यार कंपॅरिझन हो नाही सकता. पण हे झालं पाहिजे, मोठी फिल्म आता मराठीत आली पाहिजे. आणि मी तो प्रयत्न सुरू केलाय. मी जबरदस्त 2 करणार आहे. जबरदस्त 1 जी होती ती चालली होती खूप. आणि आजही मला लोक डीएम करतात की सर जबरदस्त 2 करा. करणार आहे मी. पण मग हे बघ, जबरदस्त 2 जेव्हा करीन ना, तेव्हा असं करीन की मग थोडीच तोड जरासा त्या लेवलची बनली पाहिजे ना. नाहीतर अशी खूपच कमी बजेटमध्ये नाही बनवू शकत ती. आणि मग प्रयत्न करू आम्ही यार की ती फिल्म जरा चालेल, थोडस. मग आम्ही इतर लँग्वेजेस माहिती डब करू, असं काहीतरी प्रयत्न करू. पण मराठी फिल्म चालायला हव्यात यार. म्हणजे माझी ती खूप मनापासून इच्छा आहे की आपलं महाराष्ट्र आहे ना, हे खूप भारी आहे रे. आपण म्हणतो ना पवित्र देशा महाराष्ट्र देशा. महाराष्ट्रासारखं स्टेट नाही होत. आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये मग आपला मराठी बाणा आपला थोडा कमी पडतोय का?
मुळात पिक्चर सोड, मराठी माणसाला महाराष्ट्रात किंमत राहिली का सांग मला, तू सांग. तुलाही वाटतं असं? नाही राहिली ना. का नाही राहिली? आता म्हणजे बाहेरच्या स्टेटचे लोक एवढे त्यांचं, मग त्यांनी इथून मराठीला रिस्पेक्ट केलं पाहिजे की नाही पाहिजे? आणि ते फक्त चित्रपटच नाही, प्रत्येक क्षेत्रात असं चालू आहे, प्रत्येक क्षेत्रात. यू आन्सर्ड इट. मग हेच म्हणतोय ना मी की हे कुणी केलं पाहिजे. मी तर नाही करू शकत ना, हे रूल्स मोठ्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. पण मी बोलू तर शकतोच मी की हे माझं मत आहे. आणि आता मी प्रयत्न करीन यार. हे बघ, आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळे चांगलेच कलाकार आहेत. ते फक्त आपण एकत्र आलो की ना मजा येईल. अजून एक क्वेश्चन होता, म्हणजे आधीचे मूवीज कसे एकदम सिंपल असायचे, गावात शूट केलेले असायचे, पण आताचे मूवीज बाहेरच्या देशात शूट केले जातात. त्याचं कारण काय? तिकडे स्वस्त आहे का प्रोडक्शन? नाही, कारण ते नाहीये. मी सुरुवात मीच केली होती ती. ती एक सिनेमा होता माझा. सोनाली कुलकर्णी, मी, प्रार्थना बेरे, मृणाल कुलकर्णीने डिरेक्ट केली होती फिल्म. आम्ही लंडन मध्ये त्याचं शूट केलं होतं. तर त्याच्यानंतर बरेच फिल्म्स तिथे झाल्या मराठी. ऑफकोर्स हे बघ, तिथे युके सबसिडी आधी मिळायची. युके टॅक्स रिबेट द्यायचं तुम्हाला, सबसिडी, जसं गव्हर्नमेंट तिथे सबसिडी देतं तसं तिकडे पण द्यायचे. युके मध्ये द्यायचे, पण आता ते बंद झालेले आहे. अच्छा. सो लोकांना ज्यांना वाटतंय की पुष्कर जो युके मध्ये शूट करतो कारण सबसिडी मिळते, असं नाहीये. सबसिडी मिळणं आता बंद झालेलं आहे युके मध्ये. आणि ही हार्दिक शुभेच्छा फिल्म मी एम्स्टरडॅम आणि पॅरिस मध्ये शूट केलंय, जिथे काही सबसिडी मिळत नाही. सो असं काही नाहीये. आणि मला एक प्रश्न आहे, युके मध्ये केलं आम्ही शूट, तिथे सबसिडी आम्हाला मिळाली, मग काय आम्ही चुकीचं केलं? रेव्हेन्यू आहे ना तो. तिकडनं पैसे आले का इकडनं आले का कुठनं आले? तुम्हाला काय, तुम्ही 200 रुपये देत नाही तर थिएटरला लोक जाऊन, आणि तुम्ही त्या कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला 12-12 हजारची तिकीट काढता. 250 रुपयाचं तिकीट आहे रे मराठीचं, ते सुद्धा परवडत नाही तुम्हाला. ते पण 100चं काढतात कधी. फुकट नाही बघायचे फिल्म्स. सो मग आम्हाला रेव्हेन्यू कुठनं? मग आम्ही का नाही घ्यावं युके सबसिडी? पण आता ते बंद झाले. आता राम भरोसे सगळं. ऑल्सो एक क्वेश्चन होता, म्हणजे आता एखाद्याला, एका ऍक्टरला किंवा एका ऍक्ट्रेसला एका मूवी मधनं फेम आला, मग त्यांना पुढचे मूवीज भेटतात, पण ते नाही चालले की मग त्यांचं फेम परत कमी होतं. हे आता खूप आता चाललंय का असं? कारण की आपण एखादी मूवी सैराट म्हणू शकतो किंवा एखादा असं खूपच चालली आहे, पण त्यानंतर त्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला पुढच्या मूवीज मध्ये कामच भेटत नाही, असं आहे का? डिपेंड करतं. मला काही ऍक्टर्स असे माहिती आहेत की सिरियल करून खूप फेमस झाले, पण नंतर काही घडलं नाही आयुष्यात. ह्याचं कारण हे बघ, हे पण असू शकतं की काही ऍक्टर्सच्या डोक्यात हवा घुसते की मी मोठा झालो. जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागेल ना की मी स्टार झालो, तुम्ही संपला. पाय नेहमी जमिनीवर, डोक्यात बर्फ, इथे बर्फ, पाय जमिनीवर. काय बघ, आज स्वप्नील जोशी दादा, अंकुश दादा, सुबोध दादा, हे स्टार काय आहेत? हे स्टार आहेत कारण की त्यांचे पाय जमिनीवर आहेत. लोकांना कसं वागवायचं, लोकांशी, प्रत्येक माणसाशी कसं रिस्पेक्टनी वागावं हे ते जाणतात, म्हणून स्टार आहेत ना. आज तुम्ही टँट्रम्स द्यायला लागला, ऍटिट्यूड द्यायला लागला, नवीन ऍक्टर्सचं म्हणतोय मी, जे काही ठराविक आहेत, सगळेच नाही आहेत, आपले सगळे तसे चांगले आहेत, असं काही नाही अरे. आणि इथे मग काय होतं ना, ते तर एक विषय झाला, थोडासा ऍटिट्यूड येतो, स्टारडम घुसतं डोक्यात. पण मग असं पण आहे की मग प्रत्येकाने आपले आपले ग्रुप पण केलेत. इथे ग्रुपिंग आहे ना. ग्रुपिंग 100% ग्रुपिंग आहे. आणि ते ग्रुपिंग म्हणजे हे बघ, कम्फर्ट झोन आहे ना, की मला या अमुक लोकांबरोबर काम करायला आवडतं. ठीक आहे, तुझी इच्छा आहे, त्याचं काही चुकीचं आहे असं म्हणत नाही मी. पण अशी पण लोक आहेत की ह्याला मुद्दामून काम द्यायचं नाही. जो किती पण टॅलेंटेड असेल, माझ्यावर खूप झालंय असं. अरे बापरे. माझ्यावर खूप झालंय असं. त्यामुळे मग मी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं. माझे इन्व्हेस्टर, माझे प्रोड्युसर आनंद पंडित सर यांचं मला खूप पाठिंबा आहे. आम्ही आता 7 फिल्म्स एकत्र केले. TNT, वेल्डन बेबी, विक्टोरिया, बाप माणूस, मुसाफिरा, धर्मा, हार्दिक शुभेच्छा, 7 फिल्म झाले आमचे एकत्र. कारण मी प्रामाणिकपणे केलं. पण मग मी खूप कम्फर्ट झोन मध्ये आलो, कारण की मला जे स्क्रिप्ट सांगायचे ते मी करू शकलो. आणि मला हे जाणवलं जेव्हा मी बिग बॉस मराठी केलं, त्यानंतर बाहेर आलो, तेव्हा खूप मला 6 महिने
सगळीकडनंच ऑफर यायला लागले. पण नंतर असं मला वाटलं की अरे ठराविक ग्रुप मला का नाही बोलवते, का मी एवढा खराब आहे का? तर खराब तर नाहीये, बिकॉज नंतर एवढे वर्ष टिकलो नसतो. मी 1992 ला माझी पहिली फिल्म केली, मी ऍज अ चाइल्ड ऍक्टर स्टार्ट केलं. तर म्हटलं खराब नाहीये. मग काय बाबा नाही, ह्यांना तुला फिल्म मध्ये नाही घ्यायचं बिकॉज त्यांचा कम्फर्ट झोन आहे. ठीक आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ, इट्स ओके. तर मी एक्सेप्ट केलं ते आणि आय मूव्ड ऑन. मग मी स्वतःचे फिल्म्स करायला लागलो, कष्ट केले खूप. इथे असं आहे बघ, इंडस्ट्रीमध्ये मेहनतीशिवाय काही नाही. हा, तू जसं म्हणालास की काही आर्टिस्ट मध्ये गायब होतात, एकतर टँट्रम असतील किंवा ग्रुपिंग मध्ये ते नसतील, किंवा मग तिसरं की मेहनत कमी पडते कुठेतरी, की छोड ना. माझ्यासाठी हे लाईफ आहे, माझ्यासाठी फिल्म मेकिंग इज पॅशन. मी पैशासाठी आणि वेळ जात नाही म्हणून फिल्म्स करत नाही. मी काहीतरी जादुई मॅजिकल क्रिएट करण्यासाठी फिल्म्स करतो. आज मी जेव्हा अव्हेंजर्स बघतो, जेव्हा अशा फिल्म बघतो, मिशन इम्पॉसिबल सारखे, म्हणतो यार असं काहीतरी करून जावं ना, की लोकांनी तुम्ही गेल्यानंतर 10 वर्ष तुमचं नाव काढलं. आणि मी तो प्रयत्न करणार आदित्य, होईल का नाही माहित नाही, पण मी प्रयत्न करणार. ऑल्सो आता म्हणजे काय काय बॉलिवूड मूव्हीज मध्ये इन्फ्लुएन्सर्स पण एंटर व्हायला लागले, तर मराठी इंडस्ट्रीमध्ये पण आहे का, असं होऊ शकतात का? स्पेशल पॉडकास्ट. बघ, मला सगळे माझे मित्र आहेत, पण हे बघा प्लीज, काय होतं ना, तुम्ही एकतर इन्फ्लुएन्सर हा शब्दच मला पटत नाही. इन्फ्लुएन्सर कोण आहेत आदित्य? इन्फ्लुएन्सर माझ्यासाठी अमिताभ बच्चन आहेत, जे इन्फ्लुएन्स करतात लोकांना. इन्फ्लुएन्सर माझ्यासाठी शाहरुख खान आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, विराट कोहली आहेत. इन्फ्लुएन्सर ते आहेत. हे जे आहेत ते कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. दे आर कॉन्टेंट क्रिएटर्स आणि चांगलेच आहेत. पण तुम्ही त्यांना ऍक्टर बरोबर कम्पेअर करू नका. ह्याचं कारण आहे, मी आज 30 वर्ष काम करतोय रे. बरोबर, 30 वर्ष हे जे काही फेम आहे थोडंफार, हे मी टिकवलंय ना. ते मेहनत आहे म्हण, ते ह्युमिलिटी आहे म्हण, ते एका वर्षाच्या फेमनी होत नाही ना आदित्य. 2 वर्षाच्या फेमनी होत नाही रे. तुम्हाला त्या फेलियर मधून जावं लागतं. आणि मी फेलियर मधनं प्रचंड गेलेलो आहे. मी खूप फेलियर पाहिलंय. मला खूप हिडीस पिडीस लोकांनी केले, झिडकारलंय, इंडस्ट्रीच्या काही लोकांनी कामं नाही दिली, पण मी उभा आहे ना. आजही इथे येऊन इंटरव्ह्यू करतो ना, माझे पिक्चर रिलीज होतं ना, खडा हो ना मैं. तो आप कंपेअर नाही कर सकते. त्यांचं एक वेगळं एक्सपर्टीज आहे, पण ते कसं टिकवतात हे त्यांचं कौशल्य आहे. की भाई 1 साल आपको फेम चाहिए का तुम्हाला पुढे 25 वर्ष 30 वर्ष फेम पाहिजे, किंवा ते काय म्हणतात त्याला, लाईमलाईट पाहिजे. आणि कठीण आहे रे लाईमलाईट टिकवणं, तुम्ही मेंटेन करणं कठीण आहे. तू हेच स्वप्नील दादाला विचार. आज एवढे वर्ष, आज मी त्याच्यावर म्हणजे आमचं खूप चांगलं नातं आहे स्वप्नील जोशी सरांचं आणि माझं. आणि आजही तो एवढा मोठा स्टार आहे, आजही तो त्याच डेडिकेशननी काम करतो. आजही पाय जमिनीवर आहेत, आजही त्याच मेहनतीने काम करतो. सो आप कंपेअर नाही कर सकते ना. एक कॉन्टेंट क्रिएटरला आणि एका ऍक्टरला जो खूप वर्ष काम करतोय, कंपॅरिझन होऊ शकत नाही. पण नो डाऊट की ते कॉन्टेंट क्रिएटर्स त्यांच्या फील्डमध्ये खूप एक्सपर्ट आहेत, पण ते कसं टिकवायचं ते त्यांच्यावर आहे. असं आहे. आता एक शेवटचा प्रश्न घेऊयात. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणले की मालिकेमधून प्रसिद्धी मिळते लोकांना, मग ते त्यांना चित्रपट भेटतात. पण असे काही लोक आहेत ज्यांना चित्रपटामधून प्रसिद्धी मिळाली आहे, पण त्यानंतर त्यांना चित्रपट नंतर मिळत नाही, पण ते नंतर मालिकेमध्ये शिफ्ट होतात. मग ते इमोशन टाईप नाही होऊ शकत? किंवा नाही, मला नाही वाटत. बिकॉज कुठलंही माध्यम आहे ना. आज मी तुला खरं सांगतो, मी इंडस्ट्रीमधनं आउट होतो आदित्य 2012 ते 2018. 6 वर्ष माझ्याकडे कोणी बघून म्हणजे ढुंकून पाहिलं नाही माझ्याकडे. बिकॉज काही पर्सनल कारणं होती, डोक्यावर कर्ज होतं, ते सगळं सोडते, महत्वाचं नाही. 6 वर्ष मला कोणी सिरियसली घेतलंच नाही, की पुष्कर जो गेला. मला परत आणलं बिग बॉस मराठीने. त्या शोचा मी कायम ऋणी राहीन. मला टीव्हीनी परत आणलं. त्यामुळे जे फिल्म मध्ये काम करतात आणि आता टीव्ही करतात त्यांच्यासाठी पण मला तेवढाच रिस्पेक्ट आहे. टीव्ही बहुत बडा आहे यार. आज टीव्ही घराघरात पोचतो. टीव्हीचे पण स्टारच आहेत की. हो. हा,
उलट ते रोज दिसतात. आणि टीव्ही खूप मोठं आहे अरे. आपण टीव्हीला कमी लेखून चालणार नाही. जे आता पिक्चर करून टीव्ही मध्ये आले त्यांनाही तेवढाच रिस्पेक्ट आहे. तेही स्टारच आहेत. आज हास्य जत्रावाले बघ, चला हवा उद्यावाले बघ, हे सगळे मित्र आहेत माझे. ते पण इतकेच स्टार आहेत यार. तो टीव्ही वाले बडे आहे यार. आणि टीव्ही मोठं माध्यम आहे. आता हल्लीच तुम्ही नवीन गाडी घेतली होती रेंज रोव्हर वेलर, तर याचे पैसे तुम्हाला कुठून आले? मूवीज मधूनच आले का बाहेर कोणते तरी बिझनेस आहे? पैसे कुठून आले म्हणजे असं पिक्चर मधनं किंवा ऍक्टर्सला असं गाडी घेऊ शकतात का ते तेवढ्या इन्कम मधनं? का मराठी माणसं गाडी नाही घेऊ शकत? नाही म्हणजे फक्त ऍक्टर ऍज अ ऍक्टर म्हणून, किंवा म्हणजे ऍक्टर्सला जास्त हे नाही ना. किंवा म्हणजे माझा म्हणजे प्रश्न असा होता की ऍक्टर्स लेतले म्हणजे 1-2 पिक्चर काढले तर त्यांची कमाई एवढी नसते जेवढी. तुला काय तुला काय घेणं कमाईशी माझ्या? मी कुठनंही आणीन पैसे असं का? प्रश्न बरं असं येऊन वाय यू आस्किंग मी दिस? नाही फक्त ते म्हणजे तुला काय का मी कुठनंही पैसे आणीन? करू शकतो आपण एवढा पार्ट. नाही कट नाही. हे असं इथे येऊन डोंट डिसरिगार्ड और डिसरिस्पेक्ट मी लाईक दिस. ऍटलीस्ट डू दॅट. मग असं हे तरी करू नका ना. मी कुठनंही आणीन पैसे, मी चोरी करीन म्हणून. तुला काय करायचं? सॉरी ते क्वेश्चन विचारल्याबद्दल. अरे सॉरी नाही, यू हॅव टू बी सॉरी बॉस. यू कॅन कॉल मी हिअर अँड आस्क मी वेअर डू आय गेट माय मनी फ्रॉम. नाही मग फक्त इन जनरल विचारलं होतं असं. अरे सॉरी इट वॉज अ प्रँक डूड. त्याला माहित नव्हतं ते. बरं जमतं ना ऍक्टिंग मला का नाही जमत? इट वॉज अ प्रँक गाईस, इट वॉज अ प्रँक. त्याला माहित नव्हतं. सॉरी तरी पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आता. हे बघ 90% हल्ली लोन होतं आणि 10% पैसे द्यायच्यासाठी माझी तेवढी ऐपत आहे. सो सॉरी तो क्वेश्चन बद्दल. नाही अरे प्रँक होता. पण या थँक्यू तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल थँक्यू आदित्य. मलाही मी तुझा इंस्टाग्रामवर फॉलो करतो. तुझा पॉडकास्ट खूप छान विषयांवर तू बोलतोस. समाजातल्या खूप इम्पॉर्टंट विषयांवर तुझा पॉडकास्ट असतो. असंच छान गेस्टना बोलवत राहा. चर्चा होऊ दे समाजातल्या सर्व विषयांवर. आणि यार चांगलं आहे. म्हणजे खूप तुला माझ्याकडून आणि माझ्या फिल्मच्या संपूर्ण टीम कडून हार्दिक शुभेच्छा. मजा आली. मजा चांगलं झालं रे.